गेस्ट सेंटरला आपल्या सोबत आहेत शिवसेनेचे नेते राजू वाघमारे, जरांगे समर्थक चंद्रकांत भराट आणि ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील. मृणाल ढोले पाटील यांच्यापासून आज आपण सुरुवात करणार आहोत. आपल्या तिघांचंही स्वागत आहे. आज बारामतीमध्ये जे आंदोलन झालं त्या आंदोलनामागची भूमिका आणि त्याचबरोबर जी पवारांवरती केलेली टीका आहे याबद्दल आपलं मत जाणून घ्यायचंय. सगळ्यात पहिलं म्हणजे असं आहे की बारामतीमध्ये जे आज ओबीसी समाजाचं अभूतपूर्व असं आंदोलन झालं त्याचं कारण कसं आहे की सरकारच्या विरोधात अतिशय नाराजी ओबीसी समाजामध्ये आहे. एक प्रकारे सरकारने ओबीसी समाजाला धोका दिलाय, दगाबाजी केलेली आहे, पाठीत खंजीर खुपसलाय अशी भावना ओबीसी व्हीजेएनटी एसबीसी समाजामध्ये आहे. त्याचं कारण असं आहे की आता याच्या आधी आपल्याला जातीचा दाखला काढण्यासाठी आपली कुठेतरी वडिलोपार्जित नोंद पाहिजे होती. आता त्या नोंदीचीही गरज नाहीये, वंशावळ जुळवायचीही गरज नाहीये. अक्षरशः शपथपत्राच्या आधारे आता जातीचे दाखले निघणार आहेत. याचा अर्थ असा आहे की ज्यांच्या नोंदी नाहीत, ज्यांची वंशावळ जुळत नाही त्यांनाही आज कुणबी दाखले भेटणार आहेत, फक्त काही शपथपत्रांच्या आदान प्रदानाच्या अंतर्गत. दुसरा विषय असा आहे की याच्या आधी जर कुणबी दाखला पाहिजे होता तर गृह खातं त्याची चौकशी करायची, तर व्हिजिलन्स रिपोर्ट जायचा, गृह खात्याचा चौकशी अहवाल जायचा, तोही त्यांनी बंद केलेला आहे. आणि दिलंय कोणाला? महसूल अधिकारी, तहसीलदार असतील आणि आपले कृषी अधिकारी यांना असतील. आता कृषी अधिकाऱ्यांनी पीक पाणी बघायचं का लोकांच्या जाती आणि कुळणमुळं शोधत बसायचं याचा विचार केला. त्यामुळे प्रचंड प्रमाणात नाराजी या सरकार विरुद्ध आहे आणि त्याचबरोबर विरोधी पक्षाबरोबरही आहे. पवार कुटुंबियांवर जो एक प्रकारे आज टीकास्त्र केलं गेलं त्याचं कारण आहे ना की अर्थमंत्री जे आहेत, अर्थमंत्री ओबीसी व्हीजेएनटीला पैसेच देणं तयार नाही आहेत. आमची महामंडळ कोरडी पडली आहेत. महाज्योतीची तिथं इमारत उभी नाहीये. बरं, स्वतःच्या सगळ्या सोयऱ्यांना सारथीची भली मोठी चांगली इमारत उभी राहते. तुमच्या महामंडळात कोट्यवधी रुपये भेटतात, मग ओबीसी व्हीजेएनटीच्या मुलांना तुम्ही का पैसे देत नाही? एक प्रकारे जो तुझ्यावर तुम्ही चालवलाय ओबीसी व्हीजेएनटीच्या विरोधात आणि स्वतःच्या जातीला मात्र चांगले पैसे देत आहे, तर हे महाराष्ट्र. परंतु हे फक्त अजित पवारच करतायत का पूर्ण महायुती सरकार करते असं आपल्याला वाटतंय? नाही, पूर्ण महायुती सरकार. त्याचं कारण आहे की हा GRचा आहे, ही कलेक्टिव्ह रिस्पॉन्सिबिलिटी आहे. याच्यामध्ये मुख्यमंत्री दोषी आहेतच आणि दोन्ही उपमुख्यमंत्री दोषी आहे. जर त्यांनी कमिटी करून हे ठरवलं होतं तर मग त्यांनी कमिटी करून ठरवलं होतं की ओबीसीला जागा द्यायचा आहे. हे सगळ्या तिन्ही हे महायुती सरकारचंच पाप आहे पूर्णपणे. त्यामुळे या सरकार विरोधच आहे. बारामतीत आपण विषय काढला की अर्थमंत्र्यांचा तो मतदारसंघ आहे. मला वाटतं हा प्रश्न घेऊन राजू वाघमारेंजींकडे जाऊया. राजू वाघमारेंजी, हा GR आपल्या सरकारने काढलेला आहे आणि आता असं कुठेतरी होत आहे का की दोन मोठी जी मतं आहेत किंवा जे मतांचे घटक आहेत, मतदारसंघ आहेत, ते कुठेतरी दुखावले जात आहेत ह्याच्यामध्ये? मला वाटतं की आपण या